नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय रंजक आणि नवीन वळणावरती आलेली मालिका. पुढे सारंग आणि सावली कसे एकत्र येतात. तिलोत्तमाचा अहंकार तर भैरवीचा माज उतरून सावली ही पुन्हा सारंगच्या घरी येऊन सारंगला कसं आपलेसं करतं. आणि भयानक भूतकाळातील सत्याचा उलगडा सावली आणि सारंगला कसे होतो. आणि राजकुमार आणि इकडे मोनिका भैरवीचे सत्य कसे सावली सारंग समोर येते आणि दोघांचा गैरसमज कसा दूर होतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यामध्ये सारंगची ती झालेली अवस्था बघून सावली ही पायरीवरती येऊन पायरीवर बसत रडू लागते. तर तेवढ्यात ओवी ही सावलीकडे येते आणि म्हणते की, सावली टीचर, अहो काय करताय तुम्ही काय रडताय काय. आणि लगेच ओवी म्हणते की, आम्हाला ना फक्त आणि फक्त सावली टीचर तुमच्यावरती विश्वास आहे आणि फक्त तुम्हीच माझ्या बाबाला बरं करू शकता. आणि तुम्हीच जर अशा रडायला लागलात तर मग माझा बाबा कसा बरा होणार, असे ओवी सावलीला समजावते. ओवी म्हणते की, प्लीज सावली टीचर, तुम्ही रडू नका. तुम्ही जर रडलात तर मलासुद्धा रडू येईल बरं का. तर तेवढ्यात पाठीमागून अमृता तिथे येऊन ते ओवीचं बोलणं ऐकते. आणि ओवीच्या डोळ्यात आणि ओवीच्या ओठात ओवीचे ते बोलणे ऐकून सावली ही भावूक होऊन ओवीकडे बघते आणि पटकन सावली तिचे डोळे पुसते. आणि सावली म्हणते की, आता नाही रडणार. आणि ओवी म्हणते की, आता हसा बघू. तर सावली हसते. तर ओवी म्हणते की, असं नाही. सावली म्हणते, मग कसं. तर ओवी म्हणते, पहिल्यासारखं. तर हा एकदमच नॅचरली सावली हसते. तर ओवीला आनंद होतो आणि इकडे अमृतासुद्धा खुश होते. आणि ओवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिथे येत अमृता म्हणते की, ओवी बाळ, जा बरं थोडा वेळ बाबांपाशी जाऊन बस, आम्ही आलोच. तर ओवी निघून जाते. आणि सावली शेजारी बसत अमृता म्हणते की, काय झालं सावली, तू काय रडत होती. अमृता म्हणते की, जुन्या आठवणी जाग्या झाल्या ना तुझ्या. तर सावली म्हणते की, अमृता वहिनी, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी पुन्हा या घरी येईल म्हणून. सावली म्हणते की, आणि बघा ना, माझं नशीब मला पुन्हा या घरी घेऊन आलं. अमृता म्हणते की, सावली, अगं कधी कधी काही गोष्टी ना त्या आपल्या हातात नसतात, त्या नशिबावरच सोडून द्यायच्या असतात. आणि नशीब आपल्याला मग जिथे घेऊन जातं आपल्याला तिथेच जावं लागतं. आणि शेवटी करता करविता हा तो परमेश्वरच असतो. आणि सावली रडू लागतेस. तर अमृता म्हणते की, सावली, अगं रडू नको आणि रडण्यापेक्षा तू सारंगला बरं कर. आणि लगेच अमृता म्हणते की, सावली, तू सारंगला बरं करून पुन्हा या जगात आण. आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की या जगातील कुठलीच शक्ती सावली तुझ्याशिवाय सारंगला बरं करू शकत नाही. आणि काही जरी झालं तरी तू सारंगला त्या परिस्थितीतून बाहेर काढ, असे म्हणत अमृता सावलीचे डोळे पुसते आणि म्हणते की, रडू नको तू सावली, आणि तुला स्वतःला सावरायची गरज आहे. आणि त्यानंतर अमृता म्हणते की, इतके दिवस सावली तू आमच्यापासून लांब गेली होती ना, त्याची तर तुला शिक्षा भोगावी लागणार आहे. सावली म्हणते की, कसली शिक्षा हो वहिनी. तर अमृता म्हणते की, खरं तर चहा मीच बनवला असता, पण आता चहा तुला बनवावा लागणार आहे. आणि ते ऐकताच सावली ही अमृताकडे बघत हसू लागते. आणि त्यानंतर अमृता आणि सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये येतात. तर सारंगच्या डोक्याशेजारी अबीर आणि ओवी बसलेले असतात. तेवढ्यात अमृता म्हणते की, ओवी, अगं तू अबीरला आपलं घर दाखवलं नाही का, जा त्याला घर दाखव. तर लगेच अबीर म्हणतो की, नाही अमृता वहिनी, तुमचं घर ना महालासारखं आहे, पण ज्या वेळेस सुपर हिरो बरे होईल ना त्याच वेळेस मी त्यांच्या सोबतीने घर बघेन. तर अमृताला वाईट वाटतं. आणि अमृता म्हणते की, अबीर, तुझा सुपर हिरो लवकर बरा होणार आहे, तेव्हा तू काही काळजी करू नकोस. आणि ओवी, जा बरं तू अबीरला घर दाखव. आणि ओवी म्हणते, चल अबीर. आणि ओवी अबीरला घर दाखवायला घेऊन जाते. आणि इकडे अबीर ओवी जाता क्षणी सावली म्हणते की, या घरात अमृता वहिनी तुमच्याशिवाय आणि सारंगशिवाय माझा कुणावरच विश्वास नाही, तेव्हा प्लीज तुम्ही अबीरची काळजी घ्या. आणि अमृता म्हणते की, तू काही काळजी करू नकोस सावली, मी अबीरची व्यवस्थित काळजी घेईल. आणि त्यानंतर सावली म्हणते की, अमृता वहिनी, मला एक सांगा ना, ओवीची आई कुठे आहे. एवढा मोठ्या धक्क्यातून सारंग सर गेलेत आणि त्या इथे कशा नाहीत. तर अमृता म्हणते की, त्या दौऱ्यावरती गेल्या. तर सावली म्हणते, दौऱ्यावरती म्हणजे त्यांना कळवलं नाही का. तर अमृता म्हणते, नाही कळवलं. आणि अमृता म्हणते की, दौऱ्यावर असताना ती खूप बिझी असते आणि तिला सारंगने बोललेलं आवडत नाही, तर तरीसुद्धा मी तिला कॉल करील, असे अमृता बोलते. आणि त्यानंतर अमृता बाहेर जाताच सावली सारंग समोर येते आणि बेशुद्ध सारंगला म्हणते की, तुमच्याशी कसं आणि काय बोलावं ना तेच काही कळत नाहीये. आणि सावली म्हणते की, तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं असे दिवस होते, आणि आता बघा मी बोलते पण तुम्ही काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. आणि सावली म्हणते की, तुम्ही निश्चित पडलायत आणि मला एकटं असं बोलायची सवय नाहीये.
आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की काही जरी झालं तरी आबिरला या घरात घेऊन यायचं नाही, पण बघा आज नीतीने काय खेळ केला आणि तुम्हाला असं बेशुद्ध निश्चित पाडलं आणि मला आबिरसोबत इथं यावं लागलं. आणि त्यानंतर लगेच आता सारंगच्या तोंडातून सावली हा शब्द बाहेर पडतो. तर सावली खुशी होऊन म्हणते की हो हो, मीच तुमची सावली आणि तुमची सावली तुमच्या जवळ आहे. आपण एवढे एकमेकांशी भांडलो आणि आपण एकमेकांपासून लांब गेलो आणि एवढे वर्ष राहिलो तरी सुद्धा तुम्ही माझंच नाव घेता, असे आता सावली सारंगला बोलते. आणि लगेच आता सारंगचा हात आता सावली आपल्या हातात घेते आणि हातावरती डोके ठेवून आता सावली रडू लागते. तर त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही दरवाज्यात येऊन सावलीला बघते आणि तिलोत्तमाला धक्का बसतो आणि पुढे येत आता तिलोत्तमा म्हणते की झालं का, हात सोड. तर लगेच आता सावली ही तिलोत्तमाकडे बघते. तिलोत्तमा म्हणते की तुला इथे कशासाठी आणलंय, तुला सारंगला बोलायला इथे आणलं, मग सारंगचा हात धरायला इथे आणलेलं नसल्याचे आता तिलोत्तमा सांगते. आणि रागाने तिलोत्तमा म्हणते की तू माझ्या लेकाला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि त्याचा हात सोड. तर गुपचूप आता सारंगकडे बघत सावली आता सारंगचा हात खाली ठेवते. आणि आता इकडे किचनमध्ये काम करत असताना सावली आता अमृताकडे येते आणि म्हणते की अमृता वहिनी, आबिरने ना तुम्हाला त्रास दिला नाही आहे ना, म्हणजे जर त्याने बोलायला सुरुवात केली ना तर तो थांबतच नाही. अमृता म्हणते वेडी आहे का सावली, त्या आबिरचा आम्हाला काय त्रास होणार, उलट तो खूप क्यूट आणि गोड आहे. अमृता म्हणते सावली खरं सांगू का, तो आणि तू इथे आल्यापासून घर भरल्यासारखं वाटतंय आणि मुलांमुळे घरामध्ये वेगळाच उत्साह आल्याचे अमृता सांगते. आणि तेवढ्यात आता सावलीचं लक्ष सावलीला आता विठुरायाची मूर्ती आठवते. आणि आता इकडे तिकडे बघा सावली म्हणते की वहिनी इथे विठुरायाची मूर्ती होती ना, कुठे गेली ती. तर आता अमृता म्हणते की सावली तुझ्या माहितीकरता सांगते, तू गेल्यानंतर आता आईने तुझ्या सगळ्या आठवणी इथल्या पुसून टाकल्या आणि इथली तुझी प्रत्येक गोष्ट त्यांनी नाहीशी करून टाकली. आणि सावली म्हणते की पण वहिनी विठुरायाची मूर्ती गायब करण्याची काय गरज होती, त्यांनी माझा राग का आता असा मूर्तीवरती काढला. आणि अमृता म्हणते की तुला आईचे तत्व चांगलेच माहिती आहे ना सावली, मग जाऊ दे. आणि अमृता म्हणते की सावली तू गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला मला तुझी खूप आठवण आली. आणि लगेच आता अमृताकडे बघत सावली म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं आणि माझं या घराशी असलेलं नातं मी कधीच तुमचं नातं तोडू देणार नाही. आणि इकडे आता तेवढ्यात आता सावलीच्या कानावरती आता तिलोत्तमा अशी हाक मारल्याचा आवाज येतो. तर मोठ्याने भैरवी तिथे येऊन तिलोत्तमाला हाक मारते. भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं येतेस का इकडे, कुठे गेली. आणि भैरवीचा आवाज ऐकून आता अमृता आणि सावली बाहेर येतात. तर भैरवीकडे बघत आता सावली म्हणते की भैरवी बाई तुम्ही इथे. तर आता भैरवी सावलीकडे बघते आणि म्हणते की सावली एकनाथ भागवत तुम्ही इथे मेंदळ्यांच्या घरी. आणि सावली म्हणते की हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा. आणि सावली म्हणते तुम्ही इथे काय करताय. तर आता भैरवी म्हणते की 8 वर्षात तुझा मेमरी लॉस झालाय काय सावली. आणि भैरवी म्हणते की तू विसरली वाटतं, हे घर माझी मैत्रीण तिलोत्तमा मेंदळ्यांचं आहे. आणि भैरवी म्हणते की मी तुला आठवण करून देते, ज्या वेळेस तुझं सारंगसोबत लग्न सुद्धा झालं नव्हतं ना, त्यापूर्वी मी तुला या घरात आणलं होतं. आणि भैरवी म्हणते की माझ्या तर माहितीनुसार तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं, मग तू इथे कशी आलीस. आणि भैरवी म्हणते की तरी सुद्धा काहीही संबंध नसताना इथे कशी आलीस, फारच निर्लज्ज झालीस तू सावली. आणि आता सावली म्हणते की भैरवी माई तुमची आणि माझी गोष्ट वेगळी आहे, मला माहिती आहे, मला ठाऊक आहे, मला या घरातून हाकलून दिलं होतं. आणि सावली म्हणते की म्हणून माझा स्वाभिमान राखण्यासाठी 8 वर्ष मी या घरात पाऊल ठेवलं नव्हतं. आणि सावली म्हणते की तुमच्या प्रिय मैत्रिणींनी मला इथे बोलावलं म्हणून मला इथे यावं लागलं. आणि सावली म्हणते माझं सोडावं भैरवी माई, मला वाटतंय तुमचा मेमरी लॉस झालाय. सावली म्हणते की कारण तुमच्याच मुलीने ताराने या घरातून तुमचा अपमान करून तुम्हाला हाकललं होतं आणि तरीही तुम्ही न बोलता इथे येऊन मलाच निर्लज्ज म्हणताय, असे आता सावली भैरवीला बोलते. आणि एका झटक्यात आता सावलीने भैरवीचा माज उतरवलेला असतो. आणि भैरवी म्हणते की ती वेळ माझी नव्हती, तो माझ्यासाठी वाईट काळ होता सावली. आणि बोट करत आता भैरवी म्हणते की पण तुझी वेळ मी कधी बदलू देणार नाहीये सावली, एवढी गोष्ट तू माझी लक्षात ठेव. आणि मी तुला प्रॉमिस देते याच घरातून मी तुला पुन्हा धक्के मारून बाहेर काढीन आणि या घराचे दरवाजे तुझ्यासाठी पुन्हा कायमचे बंद करील. तर सावली म्हणते की काळजी करू नका भैरवी माई, ती वेळ मी कधीच येऊ देणार नाही. आणि सावली म्हणते की मी इथे कायमची राहायला आलेली नाहीये, माझं काम झाल्यानंतर मी इथून निघून जाणार आहे. आणि भैरवी म्हणते की तसं असेल तर तुला या घरात मी राहू देणार नाही. आणि रागाने भैरवी आता एक्सक्यूज मी म्हणत आता तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येते. दरवाजा बंद करून तिलोत्तमाकडे येत आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा अगं काय केलंस तू हे, आणि तुझा ना हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. आणि भैरवी म्हणते तुला काय गरज होती. तर तिलोत्तमा म्हणते की तुला काय वाटतं
भैरवी, मला हे सगळं करताना काही खूप आनंद झालाय का? आणि तिलोत्तमा म्हणते की मला हे सगळं करावं लागलं कारण माझा नाविलाज होता. आणि तिलोत्तमा म्हणते की माझा सारंग लवकर बरा व्हायला पाहिजे कारण त्याचा जीव माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. भैरवी म्हणते की तिलोत्तमा, मला कळतंय पण तू थोडे पेशन्स ठेवायला हवे होते. आणि भैरवी म्हणते की एका रात्री डॉक्टरांनी सांगितलं लगेच त्या सावलीला तू घरी घेऊन आली. आणि भैरवी म्हणते की आपण दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेतलं असतं तेवढाच एक डॉक्टर आहे का आणि तू एवढी घाई कशाला केलीस? तिलोत्तमा म्हणते की तसं नाही भैरवी, या डॉक्टरवर ना माझा पूर्ण विश्वास आहे. तिलोत्तमा म्हणते की त्या डॉक्टर माझ्यासाठी देव आहे कारण त्यांनीच सारंगला मरणाच्या दारातून बाहेर काढलंय. तुला कळतंय का भैरवी? आणि आता सारंगला लवकर बरं करणं खूप गरजेचं आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की अजून आपल्याला काय हवंय? तर भैरवी म्हणते की हे बघ, मला अजूनही वाटतंय तिलोत्तमा आपण दुसऱ्या डॉक्टरांचं मत घ्यायला हवं. आणि भैरवी म्हणते की US माझे एक डॉक्टर खूप हुशार आहेत आणि ओळखीचे आहेत, तिथे जाऊन ना माझी खूप डॉक्टरांशी ओळख झाली तिलोत्तमा. आणि भैरवी म्हणते की जर आपण त्यांना इथे बोलावलं तर सारंग एका सेकंदात उभा राहू शकतो. आणि भैरवीचे बोलणे ऐकून आता तिलोत्तमा विचारात पडते. आणि भैरवी म्हणते की एवढ्या लवकर तुला भूतकाळाचा विसर पडलाय का तिलोत्तमा? अगं काय गरज होती? तू तर म्हणाली होतीस आपलं ठरलं होतं त्या सावलीची सावलीसुद्धा आपल्या सारंगवरती पडता कामा नये. आणि तिलोत्तमा म्हणते की मला कळतंय भैरवी, पण आता तू जे सांगते ना ते मला काहीच कळत नाहीये, मला फक्त माझा सारंग बरा करायचा आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की पुढे येणारे धक्केसुद्धा मला दिसतात, पण मी तुला सांगू का, मला ना समोरचं सगळं चित्र दिसतंय आणि मला भीतीसुद्धा वाटते. आणि भैरवी म्हणते की त्या सावलीला इथे आणण्याची काय गरज होती तिलोत्तमा? तुला कळत नाहीये का? थोडा विचार करायला हवा होतास तू. आणि भैरवी म्हणते की अजूनही ती या घरात आल्यानंतर काहीही करू शकते, तेव्हा तिलोत्तमा आत्ताच्या आत्ता तू या सावलीला हाकलून दे. आणि भैरवी म्हणते आत्ताच्या आत्ता त्या सावलीला हाकलून दे. तर आता तिलोत्तमा म्हणते की अजिबात नाही भैरवी, तुला माहिती आहे का सारंगचा जीव आत्ता माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि माझा सारंग मला लवकरात लवकर बरा व्हायला हवा. मला माहिती आहे मला राग येतो त्या पोरीचा, ती पोरगी मला आवडत नाहीये, पण भैरवी आता माझा नाविलाज आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की अगं त्या पोरीला इथे आणण्याची काहीच गरज नव्हती आणि त्या पोरीला इथे आणल्यानंतर काय फरक पडला मला सांग ना? सगळं काही जसंच्या तसंच आहे ना. आणि सावली या घरात आल्यानंतर सारंगची थोडी तरी तब्येत सुधारली का नाही ना? तेव्हा मी तुला सांगते की आता सावलीमुळे काहीच होणार नाहीये. आणि लगेच आता भैरवी म्हणते की एक मात्र होईन बरं का, हे सगळं तुझ्या असं अंगलट येणार आहे ना तिलोत्तमा, त्यावेळेस तुला सावरणं खूप कठीण जाईल. आणि भैरवी म्हणते ती पोरगी या सारंगच्या आयुष्यात कायमचं पाऊल ठेवण्यासाठी या घरात आली आहे तिलोत्तमा, तुला कळतंय का? आणि भैरवी म्हणते कळतंय का तुला, हे लक्षात घे. तर तिलोत्तमा विचारात पडते. आणि इकडे आता अबीर झोपेतून उठून आता ओवी शेजारीच विचार करत बसलेली असते. तर अबीर म्हणतो काय झालं ग ओवी? ओवी म्हणते की तुला माहिती आहे का, मला ना खूप मोठं स्वप्न पडलं आणि माझा बाबा बरा झाला. तर आता ओवी म्हणते की पण माझा बाबा बरा होण्यासाठी तुलासुद्धा काहीतरी करावं लागेल अबीर. अबीर म्हणतो की अगं इथे आल्यापासून पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात हाच विचार येतोय. आणि इकडे आता ओवीकडे बघत अबीर म्हणतो की माझ्यामुळे सुपर हिरोची अशी अवस्था झाली आणि या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. तेव्हा आता ओवी म्हणते की अबीर तू स्वतःला दोष देऊ नकोस रे, अरे यामध्ये तुझा काहीच दोष नाहीये. आणि खरं तर मी गाण्याचा हट्ट केला असता तर हे घडलंच नसतं आणि बाबाला काहीच झालं नसतं. तेव्हा यामध्ये तू जेवढा जबाबदार तर मी सुद्धा तेवढी जबाबदार आहे, असे ओवी अबीरला बोलते. आणि अबीर म्हणतो की आता ही आपली जबाबदारी असून या संकटातून आपल्यालाच मार्ग काढावा लागणार आहे. आणि अबीर म्हणतो की काही जरी झालं तरी सुपर हिरोला बरं करायचं म्हणजे करायचं. आणि ओवी म्हणते की आपण काय करणार, आपण तर लहान आहोत. आणि अबीर म्हणतो की ओवी मला अगं काहीच सुचत नाहीये आणि काय करावं ना तेच काही कळत नाहीये, पण काही जरी झालं तरी सुपर हिरो बरा झाला पाहिजे. आणि ओवी म्हणते की आपण आता विचार करून काही करता येतंय का हे बघू. ओवी म्हणते की अगोदर मी फ्रेश होऊन येते आणि नंतर आपण विचार करू आणि नंतर बघू. तर अबीर म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता पटकन मोनिका आता सावली आल्याचे कळताच आता सावलीकडे येते आणि म्हणते की सावली अगं कसं वाटतंय, जुन्या सासरच्या घरी आली, तुझ्या सगळ्या फिलिंग्ज आठवणी जाग्या झाल्या असतील नाही का? आणि मोनिका म्हणते की तू इथे आली ना मला खूप भारी वाटतंय. आणि सावलीकडे बघत मोनिका म्हणते की मी तुला आवं नाही घालणार, अरे तुरे करणार आहे बरं का. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की मोनिका जरा शांत बस ना, सारंग सिरियस आहे,
तर आता मोनिका म्हणते की मग मी काय वाईट बोलते काय? मोनिका म्हणते तुम्हाला माहिती आहे का, अशा पेशंट समोर मोठमोठ्याने बोललेलं उलट चांगलं असतं. मोनी म्हणते की असंच त्याच्या पेशंटच्या शेजारी अवतीभोवती गडबड पाहिजे, आरडाओरड पाहिजे, म्हणजे त्याच्या मेंदूला चालना मिळते. आणि लगेच आता मोनिकाकडे बघत अमृता म्हणते की मोनिका जरा गप्प बसशील का? तर तोंडावरती बोट ठेवत आता मोनिका म्हणते की सुशीला कुठे? सुशीला आली नाही का? आणि मोनिका म्हणते की सारंगची बायको ती सुशीला आली नाही का? आणि मोनिका मोठ्याने ओरडू लागते. मोनिका म्हणते की बघितलं का, नवरा हा बिस्तरवरती अंथरुणावरती पडून आहे आणि बायकोचा घरी तपास नाही. 4 चौघांनी बघितलं तर काय म्हणतील ते? आणि मोनिका अमृताला म्हणते की लवकर सुशीलाला बोलव. तर तेवढ्यात अमृता म्हणते की ठीक आहे, मी बोलवील. आणि पटकन आता बबलू डॉक्टरांना घेऊन येतो आणि मोनिकाला बाजूला होण्यासाठी सांगतोय. बबलू म्हणतो की मोनिका वहिनी बाजूला व्हा, डॉक्टर आलीत, सारंग दादाला तपासायचंय. आणि लगेच आता डॉक्टर हे सारंग समोर बसत म्हणते की कसा आहे पेशंट आणि काय म्हणते आता त्यांची तब्येत? तर लगेच आता मोनिका म्हणते की एकदम घाण आणि पेशंट अजून बोलतही नाहीये. आणि मोनिका म्हणते की मी त्याच्यासमोर किती बडबडते जेणेकरून तो काहीतरी बोलेल, आणि मी मोठ्याने बोलले तर तो आता शुद्धीवर येईल आणि मला म्हणेल मोनिका वहिनी गप्प बसा, पण नाही, तो काहीच रिस्पॉन्स करत नाहीये. आणि अमृता म्हणते की मोनिका जा पटकन आईला बोलावून आण. तर मोनिका म्हणते की आईने इथे असणं जास्त गरजेचं आहे, जाते. आणि मोनिका म्हणते की सावली तू जरा कम्फर्टेबलमध्ये राहा बरं का, आणि तुझंच घर आहे असं समज, आलेच मी असे म्हणत मोनिका निघून जाते. आणि आता मोनिका निघून जाताच आणि इकडे आता डॉक्टर हे सारंगला तपासू लागतात. तर आता खुश होऊन आता बबलू म्हणतो की सावली वहिनी मला माहिती होतं तुम्ही आले आणि माझा सारंग दादा आता ठीक होणार आहे. तर अमृता म्हणते सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि इकडे आता भैरवी तिच्या तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये तिलोत्तमाला समजावत असते. भैरवी म्हणते की तिलोत्तमा तुला माहिती आहे का, सारंगने आपल्या अजूनही लग्न केलेलं नाहीये. आणि भैरवी म्हणते की बघ सारंग अजूनही अशा अवस्थेत त्या सावलीचंच नाव घेतोय. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुझं नाव तर त्याच्या ध्यानीमनी सुद्धा नाहीये आणि सतत सावली सावली असे म्हणत तो त्या सावलीच्या नावाचा जप करतोय. आणि आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा आता भैरवीकडे बघू लागते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की सारंगसाठी तू महत्त्वाची नाहीये, ती सावली महत्त्वाची आहे. आणि तो अशा अवस्थेत असताना देखील सावलीसाठी त्याचा जीव घुटमळतोय आणि तुटतोय. आणि अजूनही त्या सारंगचा सावलीत जीव अडकला, तुझ्यामध्ये अडकलेला नाहीये तिलोत्तमा. आणि भैरवी म्हणते की जेव्हा त्या सावलीला कळेल की सारंग अजूनही तिच्या किती प्रेमात आहे तिलोत्तमा, त्यावेळेस मग काय होईल? आणि मग त्या सावलीला या घरात तिची मुहूर्तमेढ रोवायला काहीच वेळ लागणार नाहीये तिलोत्तमा, तुझ्या लक्षात येतं का? असे भैरवी आता आगीत ते लोटते. तिलोत्तमा म्हणते की बस भैरवी, एकतर असं काहीच होणार नाहीये आणि तू काहीही माझ्या समोर बोलून मला घाबरवू नकोस. आणि तेवढ्यात आता हळूच दरवाजा लोटून मोनिका तिथे येते आणि भैरवीचं बोलणं ऐकू लागते. भैरवी म्हणते की असं काहीच होणार नाही अगं, असंच होतंय. आणि लगेच आता भैरवी म्हणते की असंच होतंय आणि असंच घडू राहिलंय आणि मला तर आता शंका यायला लागली आहे तिलोत्तमा. मोनिका आता भैरवीचं बोलणं ऐकू लागते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मला वाटतंय की हे सगळं त्या सावलीनेच घडून आणलं असेल. आणि आता भैरवीने संशयाचं भूत आता तिलोत्तमाच्या मनात घालून दिलेलं असतं आणि तिलोत्तमा आता विचारात पडते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी तू काहीही बोलू नकोस. तर आता इकडे सावली ही सारंगला बरं करण्यासाठी आता प्रयत्न करू लागते आणि सावली सारंगची काळजी घेऊ लागते. आणि आता इकडे भैरवीने मोठा प्लान केलेला असतो आणि आता सावलीला अडकून सारंगला जर आपण मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित सावली या घरातून कायमची जाईल असा विचार करून आता भैरवीने तिथेच आता सारंगला मारण्याचा प्लान केलेला असतो. आणि इकडे आता भैरवी ही आता सारंगचं तोंड उशीखाली दाबू लागताच आता इकडे त्याच वेळेस आता सावली ही सारंगकडे येते आणि भैरवीला तो मारतानाचा प्रकार बघून आता मोठ्याने सावली पळतच आता भैरवीकडे येते आणि भैरवीला रंगे हात पकडून आता भैरवी सारंगला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सत्य आता सावली समोर येऊन सावली आता भैरवीचा माज उतरवून भैरवीला कशी आता अद्दल घडवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.